बातमी नागपुरातून. नागपुरातील 12वीच्या पेपर फुटीचं मुख्य केंद्र हे उमरेड असल्याचं समोर आलेलं आहे. उमरेड पोलिसांनी एकाला या प्रकरणी अटक करून तपास सुरू केलाय. खासगी क्लासेसचा संचालक अतुल चौधरीला ताब्यात घेतलेला आहे. क्लासमधील सराव पेपर आणि बोर्डाचा पेपर जसा तसा आहे. सर्वच प्रश्न क्रमांकांसह सारखेच असल्याचं उघड झालंय. त्या लोकांनी जी सराव प्रश्नपत्रिका घेतलेली होती त्या प्रश्नपत्रिकेतील मॅटर आणि बोर्डाचे जे केमिस्ट्रीचा झालेला जो पेपर आहे तर त्यामध्ये आम्ही चौकशी समिती नेमली होती. त्यामध्ये 50% आसपास साधर्म्य आढळून आल्यामुळं आम्हाला असं जाणवलं की याच्यामध्ये अधिक तपास होण्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही हे सगळं प्रकरण पोलिसांकडे FIR करून सोपविलेलं आहे. आता पोलीस यावर अधिक शोध घेत आहे. अधिक माहिती घेऊया. आपले नागपूरचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्या सोबत जोडलेले आहेत. तेजस, खरं तर सुरुवातीला सरकारी शिक्षक आणि अधिकारी यामध्ये अडकले होते अशी माहिती समोर आली होती. मात्र आता खासगी क्लासचे शिक्षक सुद्धा यामध्ये अडकलेले दिसत आहेत. क्लासमधील सराव पेपर आणि बोर्डाचा पेपर जसा तसा आहे. सर्वच प्रश्न सारखेच आहेत. हे कसं काय झालेलं आहे आणि या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई केली पोलिसांनी? नक्कीच आपण जर बघितलं तर धक्कादायक माहिती आहे ती समोर येत आहे. एकूणच जर बघितलं तर ना, नागपूर जिल्ह्यातील जे उमरेड आहे हा इथे जे आहे ते चौधरी जे आहेत अतुल चौधरी जे आहेत ते टार्गेट ट्युशन क्लासेस चालवत होते, शिकवणी क्लासेस चालवत होते. तिथूनच जे आहे ते पेपर फुटल्याची माहिती आहे ती पुढे येताना दिसत आहे. एकूणच जर बघितलं असेल तर JEE असेल किंवा नीटचे जे आहेत ते शिकवणी क्लासेस कुणाल चौधरी हा घेत होता आणि एकूणच जर बघितलं असेल तर या संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर पोलिसांनी जे आहे ते कुणाल जे आहे त्यांना जे चौधरी यांना ते अटक केली आहे. या संपूर्ण संदर्भात ज्या मोबाईलच्या CDRC सुद्धा तपासणी सुद्धा केली जातात. 26 जानेवारीला शिकवणी क्लासेसमध्ये जे आहेत ते चौधरी यांनी क्लासेस घेतले. त्यामध्ये जर बघितलं असेल तर 50% जे आहेत प्रश्नपत्रिकामध्ये प्रश्न आहेत ते आढळून आल्याची माहिती आहे ते पुढे येतात. या संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर चौधरी यांचे धागेदोरे जे आहेत ते शिक्षण विभागाच्या कुठल्या अधिकाऱ्यासोबत होते का याचा सुद्धा तपास जे आहे ते पोलीस करतात. या संदर्भात बघितलं असेल तर मोबाईलची तपासणी सुद्धा जी आहे ते पोलिसांनी केली आणि त्यामुळे जे आहेत ते जेव्हा बोर्डाचे अध्यक्ष यांच्यासोबत जेव्हा बातचीत जय महाराष्ट्राने केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की यामध्ये जो कोणी शासकीय अधिकारी असेल त्याला जे आहे त्याची चौकशी केली जाईल आणि त्याला ताब्यात सुद्धा घेतलं जाणार. मात्र एकूणच जर बघितलं असेल तर आता संख्या ही 8 वर गेली आणि आणखी किती धागेदोरी यामध्ये होतात आणि आणखी कोण अधिकारी यामध्ये असतो याच्या सुद्धा तपासणी जी आहे तपास ते नेमका एकूणच जे आहे ते पोलिसांचा पोलीस करतात. प्रशासनाचा सुरू आहे. तेजस, तुम्ही असेच जोडलेले राहा.